एसटी आज तोट्यामध्ये चाललेली आहे, बीएसटीचा कोणी वाली राहिलेला नाहीये, रेल्वे सुद्धा किती काय तुमच्याकडे सरकारी राहील तर तुम्ही तुमचं सुद्धा कधीतरी काय खाजवायला लागतील आणि खाजगीकरण करतील काय सांगता येत नाहीये. आहेत त्या संस्था मोडायच्या. आपली मुंबई महापालिका जी कदाचित जगातली एक सर्वात श्रीमंत महापालिका होती ती सुद्धा आता यांनी विकेला लावलेली आहे. म्हणजे वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की कष्ट करून 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 तुम्ही सगळ्यांनी कष्ट करून मुंबई महापालिका ती कोणे एकेकाळी तोट्यात होती की आपण नफ्यात म्हणजे मुदत ठेवी तिच्या वाढत नेल्या. 92,000 कोटीपर्यंतच्या मुदत ठेवी होत्या, आता त्या 80,000 कोटीपर्यंत आल्या. 80,000 कोटीपर्यंतच्या मुदत ठेवी त्या आहेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आणि 2-2.5 लाखापर्यंतची 2.5 लाख कोटीपर्यंतची म्हणजे देणी यांनी करून ठेवलेली आहेत. 2.5 लाख कोटीच्या खड्ड्यात आज ह्या सरकारने, जे पहिलं गद्दार सरकार होतं, असंविधानिक होतं आणि आता ईव्हीएम सरकार आहे, या लोकांनी आपली मुंबई सुद्धा खड्ड्यात घातली. म्हणजे मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे हे बुजवणं हे किती वर्षात आता शक्य होईल माहिती नाही.